करायचे. अच्छा. आम्हाला आवड निर्माण झाली त्याच्यात. अच्छा. हा. प्रत्येक कुणासोबत कोणाही शिल्पकार सोबत कोणाही पेंटर सोबत जायचं काम करायचं. रोजचं काम आहे आणि ते पण ह्या रस्सीवरती काम करतो. ही खुली रस्सी दिसते. अच्छा. हे आपल्या घरासारखा झोला वगैरे नसतो. हा हा हा. फक्त हे हाताला हे असं असतं. अच्छा, एवढं पकडून एवढं पकडून एवढं रिस्की bucket काम करताय कमरेला- तुम्ही, खरंच कामाला आहे. बकेट कमरेला अच्छा. एक हात ब्रशला असते. ती पूर्ण टिकली बिंदी जे काही असेल बोट वगैरे हे गोल्डन सिल्वर कलर असेल, गोल्डन कलर असेल, त्याच्याने आपण तिला रत्नजडित करतो. तेलंगणा, उत्तर प्रदेश, झारखंड, त्याच्यानंतर मध्य प्रदेश, भोपाळ पण केलेला आहे. असं भरपूर ठिकाणी कामं केलेली आहेत. आपला महाराष्ट्र तर केलेलं. काही लॉजिक आहे म्हणजे माझं एक लॉजिक आहे. मी मंदिरावर समजा पाऊल ठेवायचा ना, आपण जे वरी आलो देवाच्या डोक्यावर आलो, अच्छा, नारळ फोडतो, गुलाल वाहतो, पाया पडून मगच पाव ठेवतो. समजून घेतलं कोणते कलर किती मिसळायचे, कोणत्या कलरला कोणत्या त्याच्यावर शेड मारतो म्हणजे डिझाईन चालते, म्हणजे ते चांगलं व्यवस्थित दिसेल. जेणेकरून आपण इथं मारणार हिरवा, ही काय पानं आहेत देवाच्या कमानीचे पानं, बरोबर आहे. हिरवा मारला त्याच्यावर आपण पोपटी जी असतो पॅरोट कलर, तो पॅरोट कलरचे बॅकग्राऊंड घेणार. अच्छा, म्हणजे हिरव्यावर ते शोभून. तर नमस्कार मित्रांनो, तर आपण देवाला जसे फुलं वगैरे वाहतो तर त्याचप्रमाणे देवाच्या देवळातील जसं सुंदर रंगकाम जे करणारे असतात, तर त्याची आपण आज थोडीसं मुलाखत घेण्यासाठी आपण आज एका मंदिराच्या ठिकाणी आलेलो आहोत. तर आपल्यासोबत आहेत तेच मंदिराच्या आवारातील रंग वगैरे करणारे काही कामगार, त्यांच्यासोबत आपण आज मुलाखत घेणार आहोत. तर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव, संपूर्ण नाव वगैरे सांगा. रामकृष्ण हरी, माझं नाव जीवन नामदेव केंद्रे, राहणार उमरस, तालुका कंधार, जिल्हा नांदेड. आणि हे जे काम आहे आज जवळपास मी 10 ते 12 वर्ष झालं काम करतोय. अच्छा. पहिले मी हाताखाली करायचो, परत शिकत काम मी स्वतः घ्यायला चालू केलं. अच्छा. त्याच्यानंतर भरपूर अनुभव यायला लागला काम म्हणा, आणि घराचे वगैरे नाही, फक्त देवाचे काम करतो. अच्छा, म्हणजे याची सुरुवात तुम्ही कशी केली? सुरुवात स्टार्ट म्हणजे पहिल्यांदा ह्याच क्षेत्राकडे का वळलात तुम्ही? की शिक्षण शिकलं, शिक्षण शिकून नोकरी नाही लागली, पोलीस भरत्या पाहिल्या. अच्छा, पोलीस भरतीमध्ये पण ट्राय केलं तुम्ही? ट्राय केली, पोलीस भरती केली, फॉरेस्ट भरती केली. अच्छा. 1-2 मार्क याच्यावरून गळायचो. अच्छा. मग परत कॅम्पवर राहिलो, तिथं पण नाही सक्सेस झालो. अच्छा. मग ज्या वेळेस आता काहीतरी करायला पाहिजे, वय व्हायला, बरोबर आहे ना, आपल्या 4 बहिणी लग्नाच्या वगैरे, मग त्याच्यासाठी मित्रांसोबत सहज जायचं असं कामाला. अच्छा, ह्याच कामासाठी? ह्या कामासाठी मित्रांसोबत जायचं मंदिराच्या जायचं. त्यावेळेस आम्हाला फक्त हजेरी होती 50 रुपये, 70 रुपये. ही कधीचा काळ आहे? हे जवळपास मला वाटते 2002चा काळ आहे. अच्छा. 2002चा. तर तेव्हापासून सुरुवात केली तुम्ही? 2002 मध्ये? 2002 पासून चालू केलं. त्याच्यानंतर परत हेच काम रोजाने जायचं, करायचं. मग हाताखाली जे माणसाचे जे डिझायनर वगैरे होते, पेंट मिसळणारे होते, त्यांच्या सोबत राहून तुम्ही सुरुवात केली. मित्रांसोबत वगैरे जाऊन हे काम, रंगकाम चालू करण्याचे, मंदिराचंच फक्त मंदिराचे काम करायचे. अच्छा. आम्हाला आवड निर्माण झाली त्याच्यात. अच्छा. प्रत्येक कुणासोबत कोणाही शिल्पकार सोबत कोणाही पेंटर सोबत जायचं, काम करायचं. मग काम करायचं, करत पूर्ण ज्ञान घेतलं मी त्यांचं. अच्छा, ह्याच्यातलं समजून घेतलं कोणते कलर किती मिसळायचे, कोणत्या कलरला कोणत्या त्याच्यावर शेड मारतो म्हणजे डिझाईन चालते, म्हणजे ते चांगलं व्यवस्थित दिसेल. जेणेकरून समजा आता हा गुलाबी कलर आहे, बरोबर आहे, हा गुलाबी कलर एकदम डार्क नाही, बरोबर आहे. हा कलर आपण मंदिराला मारतो. जशी समजा एक कमळ असेल किंवा एक मूर्ती असेल, तिला मारला, मग त्याच्यानंतर ही फिका दिसणार. मग ह्याच्यावर आपण काय करणार, मशीन असते, कॉम्प्रेसर मशीन असते हवेची, त्याच्यामध्ये कलर मिसळतो आणि तो गन्न आपण स्प्रे मारतो बरोबर त्या मूर्तीला. आपल्याला जेवढं डिझाईन काढायचे त्याचप्रमाणे तेवढीच डिझाईन आपण त्याच्यावर काढतो. अच्छा. आता माझी टीम वरी गेलेली आहे, ते रस्सी, आणि पूर्ण तो काम आम्ही रस्सीवर काम करतो. अच्छा, म्हणजे झुला वगैरे काही नाही त्याच्यात? झुल्याचा नसतो. कधी बांधली रस्सी कमरेला, नाही तर हाताला बांधून पूर्ण आम्ही राऊंड फिरून काम करत असतो. अच्छा, म्हणजे 2002 ला तुम्ही सुरुवात केली.
त्याच्यानंतर आता म्हणजे स्वतः वगैरे चालू केले की तुम्ही? हा, स्वतःच चालू केलेले आहेत. अच्छा. मी आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओके. उत्तर प्रदेश, अच्छा. झारखंड, अच्छा. त्याच्यानंतर मध्य प्रदेश, हम्म. भोपाळ पण केलेला आहे. हम्म. असं भरपूर ठिकाणी कामं केलेली आहेत. आपला महाराष्ट्र तर केलेलंच आहे. अच्छा. आज मी पुण्यामध्ये, हम्म. हे कुठल्या ठिकाणी हे तुमचं काम चालू? पुण्यामध्ये बाणेर नवग्रह हनुमान मंदिर बाणेर इथे कामाला आलेलो आहे. अच्छा. आता हनुमान जयंती नुकतीच आलेली आहे. त्यांनी आपली डिझाईन वगैरे पाहिली, त्यांना आवडलं. अच्छा. त्यांना आवडल्याच्या नंतर त्यांनी आपल्याला दिलेलं आहे काम. त्यांचा संपर्क कसा झाला तुमच्या सोबत? हे जे मंदिर बांधणारे होते त्यांनी संपर्क करून दिला ते आपल्याला. अच्छा. गावाल्यासोबत. अच्छा अच्छा अच्छा. तर ह्याच्यामध्ये मंदिरमध्ये जे कलर वापरतात त्याच्यामध्ये नॉर्मल कलर आणि ह्याच्यात काय फरक आहे? म्हणजे मंदिरामध्ये जे वापरतात त्याच्यामध्ये फरक आपण जे दुकानून कलर आणतो, समजा घराचे कलर डार्क असतात. मंदिराला आपण देवाजवळ कशासाठी येतो? एकदम मन शांत ठेवण्यासाठी. बरोबर आहे. आपलं मन प्रसन्न झालं पाहिजे त्याच्यासाठी येतो. काहीतरी वजन हलकं होण्यासाठी येतो. बरोबर आहे. मंदिराला एकदम डार्क नाही कलर जमणार. बरोबर. मग कुठं समजा आता फिक्का मारायचा, फक्त आपण त्याच्या बॉर्डर मशीननी आपण त्याच्या बॉर्डर घेतो, त्या बॉर्डरवर डिझाईन काढतो. जसे समजा रंगरंगोटी जे अति आपल्याला शोभून दिसेल, देवाला जे उठावून वाटेल, लोकांना मन प्रसन्न होईल, अशा प्रकारचे आपण वरती डिझाईन करून देतो. तर हे थोडं पुढे या मुंडे साहेब, पुढे या थोडस. तर हे कलरचं काम आता चालू आहे हे. तर हे म्हणजे ह्याच्याबद्दल काय सांगताल का? की म्हणजे आता तुम्ही सांगा की म्हणजे हे सांग काय सांग. हा, आता हे जे कलर मारतायत, बरोबर आहे, याला हे झालर आहे. अच्छा. मंदिराच्या वरचं बरोबर आहे. हे झालर आहे. आता याला कलर मारलाय. हा कलर पूर्ण येणार तो कडपर्यंत. त्या प्रत्येक शेडला हाच कलर येणार. हा येणार. हा कलर हा झाला फिका. अच्छा. आता ह्याच्यावरती तुम्हाला एक मशीन, हे इटकरी साईडचा एक कलर येतो. ह्याच्यावर उठून दिसणारा हा टर्केंबर म्हणायचा. अच्छा. किंवा तो व्हाईट मध्ये हा मिक्स करणार आणि परत व्हाईट मध्ये नाही, गन मध्ये टाकायचा. अच्छा. गन मध्ये टाकायचा आणि तो डिझाईन आता हा जे गाला आहे ह्या गाल्यावरती मारायचा. अच्छा. साईडने म्हणजे साईडनी मारायचा. अच्छा अच्छा अच्छा. प्रत्येक हा अलग येईल, हा कलर अलग येईल, हा अलग येईल. प्रत्येकाचा कंबाईन करायचं होतं. नाही ठीक आहे ना, राहू द्या ना, परत करूयात. हा असा प्रत्येक डिझाइन हा अलग येणार, हा अलग येणार, हा अलग येणार, वेगवेगळा कलर येणार. ह्या शेडला वेगळा, ह्या शेडला वेगळा. असं चालणार. आता हे पानं आहेत, बरोबर आहे. आपण इथं मारणार हिरवा. मुंडे साहेब इकडे लक्ष द्या तुम्ही. इकडे या इकडं. आपण इथं मारणार हिरवा. हे काय पानं आहेत, देवाच्या कमानीचे पानं. बरोबर आहे. हिरवा मारला, त्याच्यावर आपण पोपटी जे असतो पॅरोट कलर, तो पॅरोट कलरचे बॅकग्राऊंड घेणार. अच्छा. म्हणजे हिरव्यावर ते शोभून दिसणार. जास्त हिरवा जर मारला तर ते एकदम डार्क बरोबर नाही. त्याच्यासाठी आपण हे पोपटी बॉर्डर घेणार. म्हणजे हे टेक्निक तुम्ही कशी शिकलात? की म्हणजे असंच कलर वापरायचे ज्याने की व्यवस्थित दिसेल का? हे तुम्ही म्हणजे पहिल्यापासून जे लहानपणापासून काम केलं? लहानपणापासून तर मला आवड होतीच. ज्यावेळेस मी अहमदपूरला शिकायला होतो यशवंत विद्यालयाला, तिथे आम्हाला क्लासेस होते शाळेतून. अच्छा. बरोबर आहे. मग तिथं ड्रॉइंग करायचं, काय मूर्ती काढायची, मांजरं काढायची, असं म्हणजे आवड होतीच पहिलं. लहानपणापासून आवड जीवनापासून. शालेय जीवनापासूनच आवड होती. मग पुढं समजा आता ह्या क्षेत्रामध्ये घुसल्याच्या नंतर आता नोकरीला तर कुठे राहिले नोकऱ्या, मग स्वतःचा बिझनेस ऐकत नाही. बरोबर आहे का नाही? आपण जे करायचं ते स्वतः करायचं, कोणाच्या हाताखाली करायचं नाही हे ठरवलं आपण, आणि हे आपण चालू केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपलं भरपूर, आणि ह्या माऊलीमुळं आपलं खूप चांगलं आहे. देवाचंच काम आहे, देवाचंच काम आहे. आपण देवाचंच हे कळस वगैरे देवाच्या मंदिराचा कलर करतोय, हे थोडक्यात देवाचा आशीर्वादच आपल्याला कामातून मिळतो. तर ह्याच्याबद्दल आम्हाला सांगाल का? की म्हणजे हे जे आता पूर्ण जो कळस आहे, तर ह्या ज्या वेगवेगळ्या मूर्त्या आहेत त्याच्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये हे ज्या व्यवस्थित दिसण्यासाठी अजून प्रकटपणे, तर ह्याच्यात कशा प्रकारे अजून कलर म्हणजे मिक्स केला जातो, कुठल्या कलरचा? मग आता तुम्हाला सांगतो, ही मूर्ती जी आहे देवीची, बरोबर आहे, त्यांना आपण आधी हे पाहून घ्यायची व्यवस्थित,
कोणती आहे, अच्छा, काय आहे. कुठल्या म्हणजे देवी- समजा महादेव, कृष्ण, हम्म, आई तुळजाई हे वगैरे असतील हम्म. तर त्यांना कलर वेगळा असतो. अच्छा, हा हा हा. ब्लॅक कलर असतो, व्हायलेट कलर असतो कृष्णाला, बरोबर आहे. मग गोरा कलर करून घ्यायचा, अच्छा, व्हाईट मध्ये ऑरेंज मिसळायचा, हा, थोडासा हलवायचा, हा, आपला हा. स्किन कलर करायचा. अच्छा, पहिले स्क्रीन कलर मारून घ्यायचा पूर्ण, ओके, हात पाय एक कपडा वगैरे सर्व सोडून अच्छा, स्किन कलर मारून घ्यायचा. स्किन कलर मारल्याच्या नंतर हम्म, मग हे केस, हम्म. केसांना कोणता लागतो, ब्लॅक. अच्छा, हा, तिचे जे संघ आहेत ते हा. पूर्ण हा. टिकली, बिंदी जे काही असेल, बोट वगैरे हे गोल्डन न, सिल्वर न, ओके. सिल्वर कलर असेल, गोल्डन कलर असेल, त्याच्याने आपण तिला रत्नजडित करतो. अच्छा, आणि जे तिला जे मॅचिंग व्हायचे जे कपडे आहेत, जसे नऊवार असेल हिरवं, आई असेल तर हिरवा, अशा प्रकारचे आपण त्याच्यावर कपडे चढून त्याच्यावर डिझाईन टिक मार्क करतो. अच्छा, हा. तर ठीक आहे. तर म्हणजे थोडक्यात तुम्हाला पूर्ण आता हे एकदम की देवीची मूर्ती असेल किंवा देवाची असेल, महादेवाची असेल, तर त्याला कुठल्या प्रकारचा कलर दिला पाहिजे हे सगळ्याचे आता हा, अनुभवानुसार सगळं तुम्हाला हो, कळलेलं आहे, नाही का? हा, हा, तर आता वरती कोण गेलेला आहे का तुमचा? हा, तर वरती जायचं का? हा, चला या ना. ठीक आहे, तर चला वरती जाऊयात आणि नक्की पाहूयात आपण, नाही का, कलर वगैरे कसं करतात. चप्पल वगैरे काढूयात खालती. हा. येता येईल का कॅमेरा घेऊन? त्या गोलाई मध्ये, बरोबर. ओके. तर आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या एकदम 35 टॉपला. फुटावर. आणि ओके. बुडापासून विचार केला तर हा 51 फूट झालेला आहे. अच्छा, तुम्ही आता सध्या 51 फुटावर उभा टाकलेले. ओके. म्हणजे एवढं जोखमीचं काम तुम्ही हा, एवढ्या आनंदाने वगैरे करताय, हा, कमाल आहे तुमची. कारण आम्ही इथून आता आलो एवढ्याच मार्गाने, तर आमची पूर्ण दमछाक झाली. आणि तुमचं हे दररोजचं काम आहे? दररोजचं काम आहे. आणि ते पण ह्या रस्सीवरती काम करतो. ही खुली रस्सी दिसते, अच्छा, हे आपल्या घरासारखा झोला वगैरे नसतो. हा 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 हा. फक्त हे हाताला हे असं असतं. अच्छा, एवढं पकडून, एवढं पकडून एवढं रिस्की बकेट काम करताय कमरेला, तुम्ही, खरंच कामाला आहे. बकेट कमरेला, अच्छा. एक हात ब्रशला असतो. अच्छा, हा, नाही खरंच हे कमालीचं काम आहे. आणि तुम्हाला ह्याच्यातनं कधी जाणवलं नाही की ह्याच्यातनं भीती वगैरे, काहीच एवढं रिस्की काम करताय? काहीच नाही, हा, काहीच नाही. देवाची माऊलीची कृपा आहे आपल्यावर. अच्छा, हा. श्री आणि संत तुमच्या नामदेव गळ्यात महाराजाचा आशीर्वाद, अच्छा अच्छा. स्वामी समर्थाचा आशीर्वाद असल्याच्या नंतर काय भियायचं. तर आता हे जे कळस आपण एकदम टॉपला आलोय हा. मंदिराच्या, हा, तर हे कळसाला आता तुम्ही थोडस माहिती द्या काही, ह्याला कुठला वगैरे कलर हा. देणार तुम्ही? याला गोल्डन कलर भेटेल. अच्छा, ह्या वरच्याला. वरच्याला आपण सगळं काम करतो हा. पूर्ण मंदिराचं. आणि लास्ट फायनली मी कळसाला मारतो, सगळ्यात शेवटी, सगळ्यात शेवटी मारतो. ह्याच्या मागचं काही लॉजिक आहे म्हणजे? माझं एक लॉजिक अच्छा, आहे. अच्छा, मी अच्छा. मंदिरावर समजा पाऊल ठेवायचा ना, हा हा आपण जे वरी आलो, हा हा. देवाच्या डोक्यावर आलो, अच्छा, नारळ फोडतो, हा, हा. गुलाल वाहतो, हा, पाया पडून मगच पाव ठेवतो ओके. वरी. हा हा हा. आणि शेवट म्हणून हम्म. सगळं बांधकाम झाल्याच्या नंतर कळस बसवतात. हा, बरोबर. बरोबर मंदिराला, आहे. हा. ही आपली प्रथाच आहे. हो हो हो. बांधकाम झाल्याच्या नंतर कळस हम्म, बसवतात. हम्म. तसं माझं पूर्ण काम झाल्याच्या नंतर मी शेवटी कळस मारतो, पाया पडतो, हात जोडून खाली उतरतो. अच्छा, म्हणजे हे तुम्ही पैशाचं एक साधन पण नाही, तर सेवा म्हणून पण एक हा, भक्तिभावाने सेवा पण करताय. मनाभावातून, हम्म. भक्तिभावानं करतो. अच्छा. हा. हा. आणि आता ह्याला नक्षीकाम वगैरे कसं करणार तुम्ही? आता जो हे कळस आहे याचा, आता ह्याचं नक्षीकाम, आता हे नक्की काय आहे म्हणजे हे आता डिझाईन हे काय आहे? तुम्हाला सांगतो. हम्म. हे बघा, आता हा कमळ आहे, ओके. हा कमळ आहे, हम्म. हा डेरा आहे, हम्म. बरोबर. हम्म. हा छोटासा डेरा आहे. हम्म. याला काय करणार आपण, हम्म. याच्यावरती कलर मारणार, हम्म. हा अलग येणार, हा अलग येणार, ओके. याच्यामधून डिझाईन येणार, हा, हा इकडून येणार. अच्छा. जो कलर मारला त्याच्यावर जो आपल्याला शोभून दिसेल हम्म, वाटत, हम्म, हम्म. तो मारला याच्यावर, अच्छा. हे एकदम उठून दिसणार. अच्छा. तुम्ही काम झाल्याच्या नंतर बघितल्याच्या नंतर हम्म. तुम्ही म्हणताल मी हे पांढरं पाहिलं होतं, हम्म. हे झालं कसं असं, आणि हे अच्छा. कसे कलर मारले, हा हा हा. हे नाही तुम्हाला समजलं. हा. आता हे गुलाबाचं मारायचं, हा. बरोबर, कमळाचं अच्छा. गुलाबी मारला, हम्म. त्याच्यानंतर ह्याला डार्क अशी शेडिंग घ्यायची. ओके. जसं की आपलं
कमळाचं फुल कसं हा हा साईडनं लालोट लालोट हा, हा, दिसतं, हा. एकदम गुलाबी सारखं दिसतं का नाही? बरोबर. त्या प्रकारचं हे होऊन जाईल. अच्छा. हा, प्रत्येकाला ही तसंच येणार साईज. हम्म, ज्याच्या ज्याच्या जे 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 राऊंड असतील समजा हम्म. त्यानुसार आपण ते कलर यूज करतो. अच्छा, ठीक आहे. हा. तर इथं शेजारीच आपल्या मेट्रो आहे आणि तुम्ही बघू शकता किती height वर आपण आलेलो आहोत. आणि ह्यांचं हे डेलीचं काम आहे म्हणजे. आणि भीती, मी पहिल्यांदाच आलोय तरी पण मला एवढी भीती वाटते. पण हे आता पण बघू शकता एवढं इथं कडाला उभा राहिलेत तरी यांचा आत्मविश्वास बघू शकता की कशा प्रकारे यांचं बोलता येत नाही का. तर तुम्ही सांगा म्हणजे तुमच्याबद्दल की हा किती वर्ष झालं तुम्ही हे करताय आणि तुम्ही कुठं राहताय वगैरे, आणि तुम्हाला म्हणजे नाही का की लोकांनी जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर कुठे यायला वगैरे, तुमचा नंबर वगैरे. तर माझं नाव जीवन नामदेव केंद्रे, राहणार उमरज, धाकटे पंढरपूर, अच्छा. तालुका कंधार, जिल्हा नांदेड, येथील रहिवासी आहे मी. अच्छा. आणि मग कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा 92 84 41 33 93. हा मोबाईल नंबर आहे माझा. आणि जर समजा मी महाराष्ट्रच म्हणून नाही किंवा पुणे असा काही भाग माझा नेमलेला नाही, मी ऑल इंडिया, अच्छा, ऑल इंडिया मध्ये कुठेही माझी टीम घेऊन मी जाण्यास तयार असतो. अच्छा. मला कॉल आला मी लगेच निघतो आणि योग्य दरामध्ये, आपल्या दुसऱ्यापेक्षा योग्य दरात मी काम करून देतो. म्हणूनच आज मला जसं काम चालू केलं तसं देवाच्या आशीर्वादानं, नामदेवरायाच्या आशीर्वादानं काहीच कमी नाही. हा. जर कुणाला जर संपर्क साधायचा असेल तर मला ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून द्या. नक्कीच नक्कीच. परत एक वेळेस नंबर सांगतो मी तुम्हाला, 92 84 41 33